आपण निधीचा वाटप हा 5% निधीतनं करत होतो. 5% निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना काही वस्तू स्वरूपात भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा हे खाऊचं पॅकेट देऊन कार्यक्रम संपवत होते. पण जेव्हापासून 2022 पासून जेव्हापासून आमची बॉडी बसली, 2022-23ला जो 5% निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतनं निघाला, त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे. कारण कसं, तुम्ही ज्या वस्तू देतात त्या आमच्या एका घरात 4-4 जण असतात की एका घरात 4-4 वस्तू येतात. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं, आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे, तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया. आम्ही 5% निधीचा वापर हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला 10%, 15%, 10% निधी हा महिला बाल विकास कल्याण आणि 15% निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो. आणि या वर्षी आम्ही 10% निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे, गणवेश दिलेला आहे आणि बॅग, स्कूल बॅग आणि वजन काटे हे 10% निधीत आपण खर्च केलेला आहे. बाकी राहिला विषय 15% निधीचा, तर 15% निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे. त्या वस्तूंमध्ये आपण भांडे, 100 खुर्च्या, 10 टेबल आणि 2 साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण 10% वस्तूंचं नियोजन केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न 15वा वित्त आयोग यातनं आम्ही 2 घंटा गाड्या आणि 6 ट्रॉल्या घेतलेल्या आहेत.